मराठा आरक्षणाच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय बैठक नुकतीच पार पडली। यामध्ये समितीचे सर्व सदस्य, राज्याचे महाअधिवक्ता, विविध अधिकारी, छत्रपती उदयनराजे भोसले हे उपस्थित होते। तसेच काही काळाकरता संभाजीराजे देखील फोनच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांशी संपर्कात होते। एकूणच जी काही परिस्थिती राज्यामध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भात उपस्थित झालेली आहे, त्याच्यावर देखील या ठिकाणी चर्चा करण्यात आली। जालन्याला जे उपोषण चाललेलं आहे त्यातील मागण्यांच्या संदर्भात देखील या ठिकाणी सखोल अशी चर्चा करण्यात आली। आपल्याला कल्पना आहे की जालन्यामध्ये जे काही उपोषण चाललेलं आहे त्या ठिकाणी नुकतीच अतिशय दुर्दैवी अशा प्रकारची घटना झाली आणि पोलिसांच्या वतीनं त्या ठिकाणी लाठीचार्ज आणि अश्रुधूर चा प्रयोग करण्यात आला। खरं म्हणजे हे अतिशय दुर्दैवी अशा प्रकारची घटना आहे आणि अशा प्रकारच्या बळाचा वापर करण्याचं समर्थन हे केलं जाऊ शकत नाही। यापूर्वी देखील 5 वर्ष मी गृहमंत्री होतो आणि जवळपास 2000 आंदोलनं वेगवेगळ्या प्रकारची आरक्षणाच्या संदर्भातली त्याही काळात झाली, परंतु कधीही आम्ही बळाचा उपयोग त्या ठिकाणी केलेला नाही आणि आताही बळाचा उपयोग करण्याचं कुठलं कारणच नव्हतं। त्यामुळे सर्वप्रथम ज्या निष्पाप नागरिकांवर या बळाच्या वापरामुळे ज्यांना इजा झालेली आहे, जे जखमी झालेले आहेत, त्यांच्या प्रती शासनाच्या वतीनं या ठिकाणी मी क्षमा याचना करतो, क्षमा मागतो आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचा निर्णय घेतलेला, त्या संदर्भात ते सांगतीलच आणि दोषींवर कारवाई करण्याचा निर्णय देखील माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी निश्चितपणे घेतलेला आहे। केवळ या घटनेचं राजकारण होणं हे देखील योग्य नाही। काही पक्षांनी, काही नेत्यांनी तोही प्रयत्न केला, हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि विशेषतः जाणीवपूर्वक लाठीचार्जचे आदेश मंत्रालयातून आले, ते वरून आले, अशा प्रकारचा नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न झाला। खरं म्हणजे या सगळ्या नेत्यांना माहिती आहे की लाठीचार्जचा आदेश देण्याचे अधिकार हे एसपी आणि डीवायएसपीच्या लेवलला असतात, त्याकरता कोणालाही विचारावं लागत नाही। मग माझा सवाल असेल की ज्यावेळी निष्पाप 113 गोवारी पोलिसांच्या हल्ल्यामध्ये मारले गेले त्यावेळी त्याचा आदेश कोणी दिला होता का? तो मंत्रालयातून आला होता का? किंवा मावळला ज्यावेळी शेतकरी हे त्या ठिकाणी गोळीबारामध्ये दुर्दैवाने मृत्युमुखी पडले त्यावेळी ते आदेश कोणी दिले होते का? किंवा त्यावेळी मग तेव्हाचे मुख्यमंत्री, कारण पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, तर तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी ते आदेश दिले होते का? मग एवढे निष्पाप त्या ठिकाणी शेतकरी मृत्युमुखी पडल्यानंतर त्यांनी राजीनामा का दिला नाही?
त्यामुळे मुळातच घटना चुकीचीच आहे, परंतु त्याचं राजकारण करून अशा प्रकारे जणू काही सरकार हे करताय हे दाखवण्याचा जो प्रयत्न आहे, मला विश्वास आहे की लोकांनाही हे कळतं की याच्यामध्ये राजकारण करणं चाललेलं आहे. खरं म्हणजे एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे की आरक्षणाचा जो कायदा आहे, हा कायदा 2018 साली आपण तयार केला आणि त्यानंतर माननीय उच्च न्यायालयाने तो कायदा अफेंड केला, तो मान्य केला. देशामध्ये आतापर्यंत आरक्षणाचे 2च कायदे मान्य झालेले आहेत, एक तमिळनाडूचा आणि दुसरा महाराष्ट्राचा. आणि त्यानंतर जोपर्यंत तेव्हाचं आमचं सरकार होतं, सर्वोच्च न्यायालयामध्येही ती केस वारंवार गेली, पण सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यावर स्थगिती देण्यास नकार दिला. त्यानंतर सरकार बदललं आणि आपल्याला कल्पना आहे की 9/9/2020 रोजी त्याच्यावर स्थगिती आली आणि 5/5/2021 रोजी तो रद्दबादल करण्यात आला. आता परवा माननीय उद्धव ठाकरेजी हे जालन्याला गेले होते आणि त्यांचं भाषण मी ऐकलं आणि त्यांनी सांगितलं की याच्यावर लगेच वटहुकूम काढा. माझा त्यांना सवाल आहे, 5/5/2021 पासनं 1 वर्ष 1 महिना उद्धव ठाकरेजी तुम्ही मुख्यमंत्री होतात, मग जर याच्यावर वटहुकूम निघू शकत होता तर तो तुम्ही का काढला नाही? तुम्ही त्यावेळेस का चूप बसला? त्यामुळे निव्वळ राजकारण करायचं अशा प्रकारचा हा जो उद्योग आहे, आता अर्थात मी त्याच्यावर काही बोलणार नाही, कारण जे राजकारण करायला गेले त्यांना जनतेने तिथे उत्तरं दिली. आणि मग त्यानंतरही आपल्याला कल्पना आहे की उद्धवजींना ज्यावेळेस ते जात होते त्यावेळेस राजेश टोपेंना काय काय सर्कस करावे लागले. मी त्याच्यावर काही बोलणार नाही, मला त्याच्यावर बोलायचं नाही. पण माझी अपेक्षा आहे, याचं कारण असं आहे की मागच्या सरकारच्या काळामध्ये केवळ आम्ही आरक्षणच दिलं असं नाही, तर ज्या ज्या सवलती ओबीसी समाजाला आहेत त्या सगळ्या सवलती या त्यावेळेच्या आमच्या सरकारने मराठा समाजाला दिल्या. मग त्याच्यामध्ये शैक्षणिक फीची प्रतिपूर्ती ओबीसी प्रमाणे 504 कोर्सेसमध्ये केली. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ जे बंद होतं, मृतव्रत होतं, ते आपण सुरू केलं आणि या ठिकाणी त्यांच्या चिरंजीवांना आपण अध्यक्ष केलं. आज या ठिकाणी आपल्याला मला सांगितलं पाहिजे की अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आतापर्यंत जवळपास 70,000 लाभार्थी आपण तयार केले आहेत. म्हणजे मराठा समाजातल्या 70,000 उद्योजक त्यात तयार झाले आहेत आणि 5,000 कोटी रुपयाचं कर्ज हे आपण त्या ठिकाणी त्यांना दिलेलं आहे, ज्याचा संपूर्ण व्याज हे राज्य सरकार या ठिकाणी भरतं. यासोबत सारथी सारखी एक अत्यंत महत्वाची संस्था ही आपण त्या काळामध्ये सुरू केली. या सारथीच्या माध्यमातून आपण सगळ्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांच्या ओबीसी प्रमाणे सगळ्या खासगी कॉलेजेसमध्ये 504 कोर्सेस करता त्यांच्या अर्ध्या फीची प्रतिपूर्ती ही आपण त्या ठिकाणी करतो. ही योजना आपण त्या ठिकाणी सुरू केली. एवढंच नाही तर विद्यार्थ्यांना मराठा समाजाच्या हॉस्टेल बनायचे होते, ते बनतायत किंवा ते कमी पडू शकतात हा विचार करून जोपर्यंत हॉस्टेलमध्ये अकोमोडेशन मिळत नाही तोपर्यंत त्यांना 6,000 रुपये महिना अशा प्रकारे रहिवासाची योजना आपण सुरू केली. त्याचप्रमाणे आपण यूपीएससी आणि एमपीएससीच्या करता त्यांची राष्ट्रीय अधिछात्रवृत्ती योजना सुरू केली आणि माननीय मुख्यमंत्री महोदय सांगतील की ती योजना किती यशस्वी झाली आणि किती मोठ्या प्रमाणात आज आपले विद्यार्थी त्या ठिकाणी एमपीएससी आणि यूपीएससी मध्ये
या योजनेच्या अंतर्गत सिलेक्ट झाले। या मुलांना दिल्लीमध्ये राहण्याकरता त्यांना भत्ता देण्याची सुरुवात आपण त्या ठिकाणी केली। सारथीच्या 7 विभागीय कार्यालयाला जमिनी आपण दिल्या। पुणे कार्यालयाकरता 42 कोटी रुपये, खारघर करता जवळपास 119 कोटी रुपये, कोल्हापूर करता 176 कोटी रुपये, नाशिक करता 158 कोटी रुपये आणि वसतिगृहाकरता वेगळे छत्रपती संभाजीनगर 140 कोटी रुपये, लातूर 172 कोटी रुपये, नागपूर 204 कोटी रुपये असे 1015 कोटी रुपये हे आपण त्या ठिकाणी सारथीच्या विविध कार्यालयांकरता उपलब्ध करून दिले। त्याचप्रमाणे कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून 28,000 विद्यार्थ्यांचं प्रशिक्षण त्या ठिकाणी आपण करतोय। वेगवेगळ्या ज्या योजना आहेत, मी सगळ्या योजना या ठिकाणी सांगणार नाही, पण 9वी ते 11वी साठी छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजना 23,224 विद्यार्थ्यांना 31 कोटी रुपये आपण त्या ठिकाणी देतो। त्याचप्रमाणे परदेशी शिष्यवृत्ती योजना आपण सारथीच्या माध्यमातून महाराजा सयाजीराव गायकवाड योजना सुरू केली की ज्याच्यामध्ये आपल्या मराठा समाजाच्या मुलांना त्या ठिकाणी परदेशी शिष्यवृत्ती आपण देतो आणि अनेक गोष्टी या ठिकाणी आहेत। मी सगळ्या गोष्टी सांगून आपला वेळ घेत नाही। मी या गोष्टी एवढ्याकरता सांगितल्या की आजपर्यंत मराठा समाजाकरता जे काही निर्णय झाले आहेत ते महायुतीच्या सरकारनेच घेतलेले निर्णय आहेत। इतर कुठल्या सरकारने घेतलेले ठळक निर्णय मराठा समाजाच्या संदर्भात आज दाखवता येत नाहीत। आणि आजही हे सरकार आल्यानंतर म्हणजे ज्यावेळी सर्वोच्च न्यायालयामध्ये आपल्याला कल्पना आहे की पिटिशन सुरू होती, अनेक वेळा महाराष्ट्र सरकारच्या वकिलांनी मागच्या सरकारच्या कार्यकाळामध्ये आम्हाला माहिती दिली जात नाही, आमच्याजवळ इन्फॉर्मेशन नाही, आम्ही या संदर्भात कमेंट करू शकत नाही, असं अनेक वेळा महाराष्ट्र शासनाच्या वकिलांनी सांगितलं। जे आरक्षण आम्ही हायकोर्टात टिकवलं, जे आरक्षण आम्ही सुप्रीम कोर्टात टिकवलं होतं, ते आरक्षण सुप्रीम कोर्टात घालवण्याचं काम आज जे नेते मराठा समाजाचा या ठिकाणी पुळका आल्याचं दाखवत आहेत, या नेत्यांनी ते घालवलं। त्यानंतर मागच्या सरकारच्या काळामध्ये न्यायमूर्ती भोसले साहेबांच्या म्हणजे जे चीफ जस्टिस ऑफ उत्तर प्रदेश हायकोर्ट होते, अलाहाबाद हायकोर्ट होते, त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार केली आणि आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयातनं कशा प्रकारे मार्ग काढायचा या संदर्भात त्या समितीला शिफारसी करायला सांगितल्या। त्या समितीने शिफारसी केल्यानंतर त्यातल्या एकाही शिफारसीची अंमलबजावणी उद्धव ठाकरेंच्या सरकारने केली नाही। पण जसे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे झाले, एकनाथराव शिंदेजींनी त्या ठिकाणी त्या शिफारसींची अंमलबजावणी सुरू केली आणि सगळ्यात महत्वाचं की उद्धव ठाकरेजींच्या सरकारच्या काळामध्ये उद्धव ठाकरेजींना वारंवार जे मराठा तरुण सिलेक्ट झाले होते पण सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे एसीबीसीतनं बाहेर पडले, त्यांना अधिसंख्य पद तयार करून समावून घेतलं पाहिजे ही मागणी होत होती। कधीही त्या सरकारने त्या मागणीकडे लक्ष दिलं नाही। एकनाथराव शिंदे यांच्यामध्येच ती हिंमत होती की त्यांनी निर्णय केला की होय आम्ही यांना समावून घेऊ आणि त्या सगळ्या विद्यार्थ्या त्या सगळ्या मराठा तरुणांना महाराष्ट्र सरकारच्या नोकऱ्यांमध्ये अधिसंख्य पद तयार करून समावून घेण्याचं काम हे एकनाथराव शिंदेजींच्या सरकारने केलं। त्यामुळे मला असं वाटतं की हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे, कॉम्प्लेक्स मुद्दा आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने दिलेला निर्णय आहे आणि म्हणून याच्यावर कुठलंही सोल्युशन काढताना ते कायदेशीर असावं लागेल, ते न्यायालयात टिकणारं असावं लागेल। मराठा समाजाची दिशाभूल करता येणार नाही, थातूर मातूर करून हात झटकता येणार नाहीत।
परमनंट टिकणारं अशा प्रकारचं सोल्युशन हे काढण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात चाललेला आहे। त्याच अनुषंगाने आता जो मुद्दा जालन्याला आलेला आहे किंवा मराठा समाजाच्या आरक्षणाचा जो एक मुद्दा आहे, या संदर्भात ही बैठक झालेली आहे। काही निर्णय देखील या बैठकीत झालेले आहेत। माननीय मुख्यमंत्री महोदय त्या संदर्भात जी काही आपली टिप्पणी आहे ती करतील। त्याआधी अजितदादा आपण या ठिकाणी तर जरांगे पाटील यांच्या आवाहनानंतर जिल्ह्यात लोकप्रतिनिधींना गावबंदी करण्याचा प्रयत्न केला गेला। सरकारला अल्टिमेटमवर अल्टिमेटम देऊनही कोणताही निर्णय न झाल्याने ते पुन्हा एकदा उपोषणाला बसलेले होते आणि त्यात मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती ठरवण्यासाठी नेमलेल्या समितीला देखील मुदती देण्यात आल्या, मुदती वाढवून देण्यात आल्या आणि आता आरक्षण मिळेपर्यंत 1 इंचही मागे हटणार नाही असा शब्द मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या सभांच्या माध्यमातून दिलेला आपण पाहिलेला आहे। आणि यामुळे मराठा समाजाचं आंदोलन येत्या काळात अधिकच आक्रमक आणखी देखील होऊ शकतं असं बोललं जात आहे। दुसरीकडे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र दिल्यास म्हणजेच ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यायला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा तीव्र असा विरोध आहे। राज्यातील ओबीसी नेत्यांनाही याला विरोध केलेला आहे। यामुळे आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्यातील मराठा आणि ओबीसी समाज एकमेकांच्या मागण्यांच्या विरोधात आता उभे राहिलेले आहेत। तर मंडळी, राजकारण देखील प्रचंड तापलेलं आहे। आरोप प्रत्यारोप सुरू आहेत आणि लोकसभा त्यामागे मागे येणाऱ्या विधानसभा आणि अशा निवडणुकांच्या तोंडावर सध्या हे सगळे प्रकार महाराष्ट्रभरात सुरू आहे। तर मंडळी, हे आंदोलन आता कोणत्या दिशेला जात आहे आणि याचा राजकीय फायदा नेमका कुणाला होतोय आणि तोटा कसा होऊ शकतो असा देखील प्रश्न आता विचारला जातोय आणि या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। तर मंडळी, समजून घेऊयात की ओबीसी समाजाचा विरोध हा नेमका काय आहे। सगळ्यात आधी जाणून घेऊयात की सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यास ओबीसी समाजाचा विरोध हा का आहे। तर मंडळी, महाराष्ट्रामध्ये मराठा कुणबी किंवा कुणबी प्रमाणपत्र असल्यास ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळतं आणि मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याचा निर्णय हा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेला आहे आणि यानंतर आता मराठा समाज हा मूळतः कुणबीच आहे असा दावा मनोज जरांगे पाटील यांच्यासह अनेक जण करतात आणि यामुळे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र दिल्यास आरक्षण मिळताना ते ओबीसी कोट्यातून मिळणार आहे। तर एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की आरक्षण हे आता ओबीसीच्या कोट्यातूनच मराठा समाजाला देण्यात येणार अशा गोष्टी पुढे येऊ लागलेल्या आहेत। तर मंडळी, सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये ओबीसी कोट्यातून मिळणारं आरक्षण हे 19% आहे। यात मराठा समाजाचा देखील समावेश आहे आणि याचा जर का समावेश झाला तर आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी नव्याने वाटेकरी येतील अशी भावना ओबीसी समाजातील संघटनांची आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की आमचा विरोध मराठा आरक्षणाला नाही आहे तर ओबीसीतून त्यांना आरक्षण देण्याला आमचा विरोध आहे असं ओबीसी नेत्यांचं म्हणणं आहे। त्याचबरोबर सरकारने आता मानसिकता बदलली किंवा ओबीसीतून आरक्षण देण्याचा विचार जर केला तर आम्ही जरांगे पाटील यांच्यापेक्षा 5 पटीने मोठी सभा घेऊ असा इशारा ओबीसी महासंघाचे प्रमुख बबनराव तायवाडे यांनी माध्यमांशी बोलताना केलेलं होतं। तर याबाबत आता BBC मराठीला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये मनोज जरांगे पाटील यांना एक प्रश्न विचारण्यात आला आणि त्यावर ते म्हणाले की सगळा मराठा समाज ओबीसीमध्ये आहे त्यामुळे त्यांचं आरक्षण हिरावून घेण्याचा काहीच एक संबंध नाही आहे आणि आता महाराष्ट्रातील जातीनिहाय आरक्षणाची टक्केवारी ती जर का आपण पाहिली तर SC आहे 13%, ST आहे 7%, OBC आहे 19%, तर SBC म्हणजेच SBC आहे 2% आणि NT3 आहे 3%, NTB आहे 2.5% आणि NTC आहे 3.5%, NTD आहे 2%। तर या सगळ्या टक्केवारीमध्ये आता मराठा समाजाला आरक्षण जर देण्यात आलं तर एक मोठा घटक या आरक्षणात येतो असं काहींचं म्हणणं आहे। तर मंडळी, हा 2 समाजात आरक्षणाच्या सामाजिक विषयावरला जरी हा प्रश्न असला तरी यावरतून राजकारण होताना आता दिसत आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत तर लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकी देखील आता तोंडावर आहेत आणि यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी अशा या वादाचा राजकीय फायदा कुणाला होऊ शकतो हे देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतो आहोत। तर मंडळी, ओबीसी मतं मिळवण्यापेक्षा मराठा मतं कमी होण्याचा धोका ज्येष्ठ राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर यांनी सांगितलाय।
ते म्हणतात की महाराष्ट्रातील ही सध्याची परिस्थिती आणि राजकीय बदललेली समीकरणं याबाबत आपलं विश्लेषण BBC मराठीशी बोलताना त्यांनी केलेलं होतं. सुहास पळशीकर सांगतात तर खरं तर याचा त्रास सर्वच पक्षांना होणार आहे, कारण कोणताही पक्ष फक्त मराठ्यांचा पक्ष म्हणून उभा राहिलेला तरी पंचायत आणि ओबीसींची बाजू घेतली तरी पंचायत, तसंच मराठा मतांवर परिणाम होणार अशी पंचायत झालेली आहे. तसंच दोन्ही बाजू आक्रमक झालेल्या आहेत, तर त्यांची समजूत घालणं राजकीय पक्षांना हे अवघड जात आहे. तर महाराष्ट्रामध्ये मराठा मतं हे मोठ्या प्रमाणात आहेत असं म्हटलं तरी ओबीसी मतंही तेवढ्याच प्रमाणात आहेत. यामुळे चारही पक्षांना त्याचा फटका बसेल. मराठा समाज आणि ओबीसी समाज यांच्यातील मतभेदातून येत्या काळात छोटे पक्ष तयार होतील किंवा स्थानिक पातळीवर बंडखोर उभे राहतील आणि यामुळे मतं विभागली जातील. आताची परिस्थिती जर का पाहिली तर सर्वच मोठ्या पक्षांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे असंही ते यावेळेस आवर्जून नमूद करतात. आणि त्याचं कारण असं ते सांगतात की कुणाचाही राजकीय पाठिंबा असला तरी मराठा समाज ज्या पद्धतीनं आक्रमक आणि नाराज झालेला आहे त्यानुसार सगळ्याच पक्षांना त्याला तोंड द्यावं लागणार आहे. म्हणजेच आरक्षणाला राजकीय पाठिंबा आहे असं वाटत असलं तरी त्यांनाही त्याचा फटका बसणार आणि त्यामुळे सगळ्यांचीच पंचायत होणार अशी कंडिशन सध्या आता समोर यायला लागलेली आहे. त्यामुळे आता ओबीसी विरुद्ध मराठा असं जर झालं तर कोणताच पक्ष स्वतःला केवळ ओबीसींचा पक्ष म्हणून उभा करण्याचा प्रयत्न करणार नाही. यापूर्वी भाजपने ओबीसींचा पक्ष म्हणून मोठं होण्याचा प्रयत्न केला, परंतु मराठा समाजाला दुखावून ओबीसींचा पक्ष होणं भाजपला देखील न परवडण्यासारखं आहे. आणि त्याचमुळे मनोज जरांगे पाटील यांनी जो आंदोलनाचा इशारा दिलेला आहे किंवा उपोषणाचं जे हत्यार उपसलेलं आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टींवरती निश्चितच परिणाम झाल्याचं त्यांनी सांगितलं. तर दुसरीकडे राज्यातील दोन मोठ्या पक्षांमध्ये उभी फूट पडल्याने 2 ते 4 पक्ष झालेले आहेत. यामुळे राज्यातील राजकीय पक्षांमधील स्पर्धा ही अधिक तीव्र झालेली आहे. निवडणुकीच्या तोंडावर ही स्पर्धा आणखी जास्त जोमाने वाढेल. आणि याविषयी बोलताना सुहास पळशीकर म्हणाले की या वातावरणामुळे अनिश्चितता ही निश्चितच वाढणार आहे. यामुळे जातीच्या अस्मिता वाढणार आहेत आणि जसं ते म्हणाले की छोटे पक्ष उभे राहतील, त्यांचे उमेदवार किंवा त्यांचे बंडखोर हे उभे राहतील आणि ही प्रक्रिया जास्त प्रमाणात घडेल आणि यामुळे मतांची विभागणी होईल आणि यातून भाजपला ओबीसी मतं मिळण्यापेक्षा त्यांची मराठा मतं कमी होण्याचा धोका हा सर्वाधिक असणार आहे. आणि हे खरं आहे की इतर राज्यात भाजपचा भर हा ओबीसी मतं मिळवण्यावरच राहिलेला आहे, परंतु महाराष्ट्रात मराठा मतं बाजूला टाकून ओबीसी मतं घेऊन फारसा फायदा होणार नाही असं त्यांचं मत आहे. ते पुढे म्हणतात की आताची त्यांची भूमिका ही मराठा समाजाला आम्ही हवं ते देऊ अशी जरी असली तरी यामुळे ओबीसी त्यांच्या बाजूने उभे राहील याचाही काही शाश्वती नाही आहे. त्याचबरोबर आरक्षणासाठी उद्भवलेली ही परिस्थिती म्हणजे दोन्ही समाज असंतुष्ट असल्याचं हे लक्षण आहे. यामुळे राज्यातील सामाजिक वातावरण बिघडेल आणि हा प्रश्न निवडणूक आणि मतांपेक्षाही मोठा होऊन बसेल. तर अशा पद्धतीनं सुहास पळशीकर हे या विषयाचं विश्लेषण करतात. ते पुढे म्हणतात की आंदोलनापूर्वीपर्यंत राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये धार्मिक ताणतणावाच्या काही घटना घडल्या होत्या. तसंच हिंदू सकल समाजाच्या वतीने धर्मांतर विरोधी कायद्यातही मागणी करण्यात आलेली होती. याबाबत सरकार विचाराधीन आहे असं देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाच्या दरम्यान सभेमध्ये सांगितलेलं होतं. त्यामुळे ही जी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे या परिस्थितीचा निश्चितच चारही मोठ्या पक्षांना भरपूर असा फायदा होईल किंवा तोटा होईल हे वेळेवरच आता कळेल. तर मंडळी, राज्यात आरक्षणाचा मुद्दा केंद्रस्थानी असल्याचं ज्यावेळेस आपण पाहतोय आणि याकडे कसं पाहतोय असा प्रश्न विचारल्यानंतर पळशीकर म्हणाल्यात की तेव्हाचा हिंदू जागृतीचा मुद्दा काय किंवा आताचा काय हे दोन्ही वेगवेगळ्या गटांनी मुद्दामून केलेले प्रयत्नच आहेत. यात सामाजिक हितापेक्षा राजकीय फायदा जास्त पाहिला जातोय आणि यामागे निवडणुकीच्या दृष्टिकोनातून काही राजकीय गणितं असू शकतात का असं विचारलं असता गेल्या 2 निवडणुकांमध्ये मतांचा ट्रेंड जर का पाहिला तर याबाबत बोलताना ते सांगतात की एक म्हणजे मराठा मतांचं सतत 3 किंवा 4 पक्षांमध्ये विभाजन होताना दिसत आलेलं आहे. दुसरं म्हणजे गेल्या 2 निवडणुकांमध्ये भाजप ओबीसी मतांचा जास्त फायदा झालेला दिसतोय, त्यामुळे त्यांना जास्त जागा मिळायला मदत होते आहे आणि असं साधारण चित्र गेल्या निवडणुकींपर्यंत पाहायला मिळालं होतं. तर पुढच्या वर्षी विधानसभेची निवडणूक होणार आहे, तोपर्यंत राजकीय पक्षांमध्ये अशा आघाड्या होतील किंवा सामंजस्य होईल यावर आगामी गोष्टी अवलंबून आहेत.
ते नाही झालं तर महाराष्ट्रातही ही अस्थिरता कायम राहील. वर्षभरात आघाड्या बदलू शकतात आणि लोकमताचा कल देखील बदलू शकतो. पण आताच्या परिस्थितीत सांगायचं झालं तर अस्थिरता ही कायम राहील असं त्यांचं म्हणणं आहे. तर मंडळी, महाराष्ट्राचं सामाजिक वातावरण बिघडवण्याचं काम सुरू आहे का, किंवा महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्ष हेच याला जबाबदार आहेत का, असं विचारले असता ते म्हणतात की याबाबत राजकीय फायद्यांसाठी निवडणुकीचा विचार करत असाल तर मला असं वाटतं की मराठा मतांच्या बाबतीत कुणाला फायदा मिळेल हे अगदी निश्चित झालेलं आहे. आणि ओबीसींनाही आता आपला पक्ष म्हणून कुणावर विश्वास ठेवता येणार नाही. यामुळे विघटन होण्याची शक्यता ही आता सर्वाधिक असल्याचं त्यांनी यावेळेस सांगितलेलं आहे. पुढे ते म्हणतात की नरेटिव्ह अचानक कसं बदललं. राज्यात एक नरेटिव्ह दिसत असताना अचानक दुसरं नरेटिव्ह कसं सेट झालं, असा प्रश्न कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातले राज्यशास्त्राचे प्राध्यापक आणि राजकीय विश्लेषक प्रकाश पवार हे उपस्थित करतात. हा प्रश्न ते उपस्थित करतात. ते BBC मराठीशी बोलताना म्हणाले की भाजपला या परिस्थितीचा फायदा होण्याची शक्यता अधिक आहे असं मला वाटतं. कारण आता काही दिवसांपूर्वीपर्यंत राज्यातील जनभावना किंवा नरेटिव्ह असं दिसत होतं की शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा पक्ष फुटल्याने त्यांना भावनिक पाठिंबा मिळतोय. आता हा नरेटिव्ह बाजूला पडलेला आहे आणि नवीन नरेटिव्ह तयार झाल्याचं समोर यायला लागलेलं आहे. आणि ते म्हणजे मराठा विरुद्ध ओबीसी समाज. याचा अर्थ लोकांच्या जनमतातला नवीन आकार मिळालेला आहे. या अर्थाने मी म्हणतोय की याचा फायदा भाजपला होऊ शकतो, ही केवळ शक्यता आहे. आणि असं आता निश्चित आपल्याला आत्ता लगेचच सांगता येणार नाही असं देखील ते आवर्जून सांगतात. तर मंडळी, मराठा आंदोलनाच्या दृष्टिकोनातून मतांच्या बाबतीत जर का बोलायचं झालं तर मराठा मतं ही काही एकाच विशिष्ट अशा एका पक्षाला सरसकट पद्धतीनं मिळत नाही. हा 20 वर्षांचा इतिहास आहे. आताच्या परिस्थितीमुळे कुणाची मतं वाढतील याला महत्त्वाचा भाग आहे तो ओबीसी समाजाला वाटतं की आपल्यातील आरक्षण भाजप सरकार देणार नाही असं त्यांचं स्पष्ट मत आहे. आणि दुसरीकडे दुसऱ्या मार्गाने मराठा समाजाला दिलेलं आरक्षण न्यायालयात टिकलेले नाही आहे आणि मराठा समाजाला कायद्याने टिकेल असं आरक्षण देऊ असं राज्य सरकारकडून सातत्याने सांगितलं जात आहे. परंतु दुसरीकडे आंदोलन मात्र अधिक आक्रमक होताना दिसत आहे. दुसरीकडे धनगर समाजांनाही ST प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी सरकारला आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. यामुळे राज्यात एकाच वेळी मराठा, ओबीसी आणि धनगर ह्या तिघांच्याही आरक्षणाचा प्रश्न आता ऐरणीवर आलेला आहे. आणि या सगळ्यांच्या बाबतीत बोलताना वरिष्ठ पत्रकार प्रशांत कदम सांगतात की शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना लोकांकडून मिळणारी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न गेल्या काही काळापासून सुरू आहे. हे वळवण्यासाठी वेगवेगळ्या पर्यायांचे प्रयत्न सुरू आहेत. आताच्या परिस्थितीची जर काही चर्चा बाजूला पडली आणि आरक्षणाचा मुद्दाच केंद्रस्थानावर आला तर वोटिंगबद्दल बोलायचं झालं तर गेल्या निवडणुकीतही भाजपचा मुख्य वोटर ओबीसीच राहिलेला आहे. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावून मराठा समाजाला आरक्षण देतील असं वाटत नाही असं ते यावेळेस म्हणाले. ते पुढे म्हणतात की जरांगे पाटील यांच्या आंदोलनात लाठीचार्ज होण्यापूर्वी या आंदोलनाची कुठेही चर्चा नव्हती. न्यायालयाने आरक्षण रद्द केल्यानंतरही अशा संतप्त प्रतिक्रिया आल्या नव्हत्या. लोकांनी ते स्वीकारलं होतं. परंतु अचानकपणे जरांगे यांच्या आंदोलनातील लाठीचार्जमुळे विषय हा पुन्हा चर्चेत आला. आणि ते पुढे म्हणतात की हा विषय चर्चेला आल्यानंतर या विषयाने एक मोठं स्वरूप मिळवलं आणि आता हे सरकारला जड जात आहे. ते पुढे म्हणतात की मनोज जरांगे यांनी वारंवार हा मुद्दा फेटाळलेला आहे की यामागे काही राजकारण किंवा राजकीय हेतू आहे. जरांगे पाटील यांनी सरकार निर्णय घेत नसल्याने सत्ताधारी पक्षावर सातत्याने टीका केलेली आहे. हा राजकीय नव्हे, समाजाचा मुद्दा आहे असं ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक मृणालिनी यांनी हा विषय पूर्णतः सामाजिक असल्याचं सांगितलेलं आहे. त्या म्हणाल्यात की राजकीय खेळी आहे का हे आत्ताच सांगता येणार नाही. मागण्या पाहता कोणी राजकीय पक्ष असेल असं वाटत नाही, पण याचा फायदा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल. त्यांनी असं मत ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक
मृणालिनी ह्या व्यक्त करत असतात. त्या सांगतात की मराठा हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठीराखा समाज आहे आणि असं हे मानलं जात होतं. परंतु 2014 सालापासून ज्या रीतीने भाजपचं सरकार आलं हे लक्षात घेता मराठा वोट बँक ही सरसकट आघाडीला मतदान करत असेल असं वाटत नाही आणि यामुळे मराठा मतं ही विखुरली गेलेली आहेत. ओबीसी मात्र पक्का शिवसेना आणि भाजपची वोट बँक राहिलेली आहे आणि हे मांडण्यात अनेक कारणं आहेत. शिवसेनेचे आमदार मोठ्या संख्येने नॉन मराठा असायचे आणि गोपीनाथ मुंडेंच्या नेतृत्वामुळे भाजपमध्ये ओबीसींना मोठा आवाज मिळालेला होता, चांगलं स्थान मिळालेलं होतं. जरांगे पाटील यांच्या मागणीबाबत बोलताना त्या सांगतात की जरांगे पाटील हे भावनिकदृष्ट्या मराठा समाजाला सोबत घेऊन चालले असले तरी त्यावर तोडगा निघणं कठीण दिसतं आहे. कारण मागण्या कितीही भावना उत्कट असल्या तरी त्या सिस्टीममध्ये सोडवायच्या कशा याचे काही निकष असतात. हे निकष कोणत्याही सरकारला धाब्यावर बसवता येत नाहीत. ओबीसीमधून आरक्षण द्यायचं झालं तर ओबीसी समाज नाराज होईल. मराठा आरक्षण मिळालं पाहिजे पण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता दिलं गेलं पाहिजे ही भूमिका सर्वच पक्षांनी आणि सर्वच मंत्र्यांनी सर्वच आमदारांनी घेतलेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील याच गोष्टीची पुनरावृत्ती करताना आपल्याला दिसलेले आहेत. त्याचबरोबर इतरही नेत्यांचं आणि मंत्र्यांचं देखील तेच म्हणणं आहे. परंतु आता आंदोलन हाताळताना सरकारने वेळीच उपाययोजना केलेल्या नाहीत असंही त्या सांगतात. त्यापुढे म्हणतात की 40 दिवसांचं अल्टिमेटम दिलेलं असताना आणि आंदोलनकर्ते सारासार विचार करत नाहीये याची कल्पना असताना सरकारने काहीच न करणं हे थोडे कोड्यात टाकणारं आहे. सरकार जे काही प्रयत्न करत आहे ते पडद्यावर येताना दिसत नाही आहेत आणि तसंच मनोज जरांगे पाटील यांचं आताचं जे पाऊल आहे ते सरकार ओळखण्यात अपयशी ठरलेलं आहे. खरं तर राज्यात आधीच राजकीय अस्थिरता असल्याने वारंवार असं हे दिसून आलेलं आहे. मग महाविकास आघाडीच्या सत्ता स्थापनेचा घटनाक्रम असो किंवा त्यांचं सरकार कोसळताना शिवसेनेत झालेला बंड असो, त्याही पुढे नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट असो किंवा राज्यात सातत्याने बदलत असलेल्या राजकीय परिस्थितीमुळे सामान्य जनतेकडून याबाबत टीका होताना दिसणं असो, या सगळ्या गोष्टींचा विचार करता मृणालिनी सांगतात की महाराष्ट्राचा जो इचका झालेला आहे ते वाढवण्यात ही आंदोलन भर टाकतं आहे आणि ही काही भूषावह गोष्ट नाही आहे. सरकारकडून पूर्वतयारीने ज्या उपाययोजना केलेल्या असतात त्या झालेल्या दिसत नाही आहेत. याकडे केवळ राजकीय बाजूने न पाहता याकडे समाजाची समस्या म्हणून पाहायला पाहिजे. नापिकीमुळे किंवा बेरोजगारी, आर्थिक संकट यामुळे अटीतटीला आलेला समाज आहे. शिवाय आंदोलनं आणि हे आंदोलनं पेटल्यानंतर दर 2 वर्षांनी त्या हातांना काम देता येईल याचा विचार करायचा असतो, तो विचार झालेला दिसत नाही आहे. हे अस्वस्थ समाजाचं लक्षण आहे आणि नेत्यांचं काही भलतंच सुरू आहे. पण हे कोणीही खूप पेटवत आहे असं वाटत नाही आणि होत असेल तर नेत्यांचा समाजात दुही पसरवण्याचा हा प्रकार आहे आणि हा अत्यंत वाईट प्रकार आहे असं त्या म्हणतात. तर सुरुवातीला मुदतवाढ आंदोलनाचं पुढं काय होणार असा देखील प्रश्न उपस्थित केला जातो. मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धती ठरवण्याच्या दृष्टिकोनातून राज्य सरकारने न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची समिती स्थापन केली होती. ही समिती 30 दिवसात अहवाल देईल असं सांगण्यात आलं होतं. यानंतर 10 दिवसांनी समितीला मुदतवाढ देण्यात आलेली होती, परंतु अजूनही ती समिती आता सादर करतेच आहे. तर म्हणजे एकंदरीत जर का आपण सगळ्या गोष्टींचा विचार केला तर निखिल वागळे यांचं जे म्हणणं आहे आणि इतर विश्लेषकांचं जे काही म्हणणं आहे ते म्हणणं आपण जर का कॅल्क्युलेट करून बघितलं तर ही परिस्थिती जी आहे, उद्भवलेली परिस्थिती आहे, एकतर राज्यामध्ये राजकीय वातावरण हे प्रचंड ढवळलेलं आहे. 2 पक्षाचे 4 पक्ष झालेले आहेत. छोटे छोटे मुद्दे राज्यामध्ये खूप डोकं वर काढतात. त्यामध्ये मराठा समाजाचं आंदोलन आहे, ओबीसीचा आरक्षण वाचवण्यासाठीचं आंदोलन आहे, त्यातच धनगर समाजाचं आरक्षण आहे आणि आंदोलन आहे. आणि या सगळ्या आंदोलनाच्या दरम्यान आता येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्याच्यावरती याचा निश्चितच असा परिणाम
हा आपल्याला जाणवणार आहे. मंडळी, हा व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे, परंतु हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय हे तुम्ही आवर्जून आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.